नमस्कार मित्रांनो, ज्ञानेश्वर जाधव ब्लॉग चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आता पहाटेचे 5 वाजलेले आहेत. 5 वाजून 10-15 मिनटं झालेत बघा. तर भरपूर अंधार आहे बाहेर पण. तर मित्रांनो, आज मी जातोय मुंबईला. एक स्पेशल व्यक्तीला भेटायला जातोय. तर मित्रांनो, तुम्ही हा व्लॉग कंटिन्यू बघा. मी आता आंघोळ वगैरे करतो, ब्रश वगैरे करून फ्रेश होऊन आपण भेटूया. चला, पहिलं पाणी लावू. तर मित्रांनो, पाणी लावलोय आता मी. आता पाणी गरम होईल तोपर्यंत ब्रश करून घेतो. तर फायनली मित्रांनो, मी फ्रेश वगैरे झालोय, आता तयार झालोय. आता ट्रेन लवकरच आहे आपली. 6 वाजून 4 मिनिटाला इथून हलते वंदे भारत. तर आता आपल्याला लवकर निघावं लागेल. बघा तुम्ही, 5:30 वाजून गेलेले आहेत. तर मित्रांनो, चला आता आपण जाऊया मुंबई. तर मित्रांनो, बाहेर बघा कसला अंधार आहे आणि भरपूर थंडी वाजायला लागली. तर चला आता आपल्याला जायचं रेल्वे स्टेशनला. पहिलं माझा मित्र येतोय, त्याला घेऊया आणि आपण रेल्वे स्टेशनला जाऊया. तर मित्रांनो, आमचे परम मित्र आलेत थंडीमध्ये असल्या सोडायला. चला आता आपण निघूया. कसं लोक व्यायामला बी चालले तो का पाट्टा असल्या ह्याच्या, आणि आम्हाला उठायला नको वाटायले. ही तरुण जनरेशन. चला निघालोय असल्या थंडीत. प्रवास सुरू झालाय आपला. फायनली मित्रांनो, रेल्वे स्टेशनला आलोय. मित्र सोडायला आलता. आता आपण निघूया रेल्वे स्टेशनला. मित्रा बाय बाय. थँक्यू बाई, नक्की फोन करतो. चला, हो सावकाश जातो बेड्या. 2 नंबरला मित्रांनो लागलेले वाटतं. मित्रांनो 3 वर आहे, 3 वर. चला लवकर. मित्रांनो, आपलं इकडे आहे C2 मध्ये जायचं आपल्याला. चला. तर फायनली मित्रांनो, मी माझ्या कोचमध्ये आलोय. मित्रांनो, मी माझ्या सीटवर बसलोय आणि पाय ठेवायला खाली खूप छान दिलेलं आहे. मित्रांनो, आता वेळ झाली आहे आपल्या सोलापूरला बाय बाय करायची. तर मित्रांनो, तर ट्रेन थोड्याच वेळात निघणार आहे. मित्रांनो, तर बघा तुम्ही, सकाळ सकाळी सूर्यदेवताचे आगमन झालेले आहे आणि किती सुंदर असं सूर्य दिसतोय बघा. आणि इकडं ट्रेनमध्ये पण मस्त लोक एन्जॉय करत आहेत. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला पेपर दिलेला आहे वाचण्यासाठी. आणि इकडे बघा नजारा किती छान दिसतोय. नजारा बघत बघत पेपर वाचण्याची मज्जाच वेगळी आहे. मित्रांनो, आता आपल्याला ट्रेनमध्ये बसून 1 तास झालेला आहे. आपण कुरुडवाडीला पोहोचलेलो आहोत. मित्रांनो, आता वेळ झालेली आहे ब्रेकफास्ट करायची. तर तुम्हाला दिसत असेल अमूल दही हे पण आपल्याला दिलेलं आहे आणि बिस्किट पण दिलेलं आहे. छोटंसं पॅकेट आहे पण दिलेलं आहे. तिकडं पाव पण दिलेलं आहे. ते मोठ्या याच्यामध्ये काय दिलं आहे आता आपण नंतर खोलून बघूया. तर त्याच्यामध्ये काही नाश्त्याचंच असणार आहे. आणि हे आपल्याला चायसाठी दिलेलं आहे. चाय प्यायला झाल्यानंतर, जेवण झाल्यानंतर आपण चाय पिऊ शकतो. आणि या साईडमध्ये भाजी वगैरे असेल. तर आता आपण मित्रांनो खोलून बघूया यामध्ये काय काय दिलं आहे आपल्याला. मित्रांनो, तर आपल्याला दिलेला आहे स्पेशल पराठा दिलेले आहेत आपल्याला. नंतर उपमा दिलेला आहे आणि छानसे असं बटाटा डाळ सगळं काही मिक्स अशी कॉम्बिनेशनची भाजी दिली. तर आता मस्त आपण नाश्ता करून घेऊया. आपण आता मित्रांनो पुण्यामध्ये पोचलोय आणि तुम्हाला दिसतच असेल पुणे जंक्शन म्हणून. तर मित्रांनो, आतमध्ये पण बघा किती गर्दी झालेली आहे. आता पूर्ण सीट फुल झालेले आहेत आणि आता आपला अर्धा प्रवास पूर्ण झालेला आहे. तर दादर स्टेशन आले मित्रांनो आता जवळच. चला, आपला प्रवास चालूच. बाय. तर फायनली मित्रांनो, आपण दादर स्टेशनवर उतरलो आहे आणि आता आपल्याला जायचं आहे पुढच्या प्रवासाला. तर चला.
मित्रांनो मालाडमध्ये उतरलोय आता, लोकलनं आलो तिकडून. हे मालाडचं स्टेशन आहे. आता बघू कधी येते स्पेशल व्यक्ती, तुम्हाला दाखवतो मी स्पेशल व्यक्तीला. थांबतो. तर फायनली मित्रांनो मी भेटायला आलोय आणि ते व्यक्ती भेटली. झूम करून दाखवतो, मास्क घातले त्याला. चला तिकडे थांबलो होतो. हा हे छोटं मंदिर आहे. शॉपिंग टाइम. मित्रांनो शॉपिंग झाल्यानंतर आम्ही आलो होतो मंचुरियन खायला. मंचुरियन घेतलं, मंचुरियन खाल्लो. नंतर शॉपिंग करायची होती, परत थोडीफार अजून शॉपिंग केली. तिथं काय काय घ्यायचं होतं थोडंफार घेतलं आम्ही. मित्रांनो शॉपिंग झाल्यानंतर आम्ही घरी गेलो. नंतर मला काय व्हिडिओ काढता आला नाही आणि आता रात्र झाली आहे आणि आता आम्ही बड्डेला जातोय हॉटेलला. तर चल मित्रांनो हे हॉटेल आहे, आपण इथं आलोय. मित्रांनो हे आहे बड्डे गर्ल आणि बड्डे गर्लची मम्मी. मित्रांनो सर्वप्रथम वेळ होती केक कट करायची आणि हॉटेलमध्ये छानसं गीत लावलं होतं हॅपी बड्डेचं. त्या सॉन्गवरती इथं केक कट केला आणि केक कट केल्यानंतर त्यांनी त्यांच्या सिस्टरला मम्मीला केक खाऊ घातला आणि स्पेशली बड्डे खूप छान झाला. मित्रांनो आता वेळ होती जेवण करण्यासाठी आणि जेवणामध्ये होतं स्पेशल पनीरची भाजी, डाळ, मिक्स व्हेज, कोशिंबीर, गुलाबजामुन, चपाती आणि पापड. तर सगळ्यांनी स्पेशल असं जेवण केलं मस्त एकदम. फायनली मित्रांनो जेवण झाल्यानंतर आम्ही जातोय घराकडे आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो उद्या आम्ही जाणार आहोत गेटवे, ताज हॉटेल, मरीन लाईन्स. तर तो ब्लॉग नेक्स्ट पार्टमध्ये येईल, नक्की बघा. धन्यवाद.